पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। बैठकीमध्ये झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर सुरगाणा भागातील ग्रामस्थांकडून आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आल्याचं समजतंय। काही ग्रामस्थ भूमिकेवर ठाम आहेत। प्रचंड गोंधळात ही बैठक पार पडली। नितीन पवार यांनी मात्र संयमाची भूमिका घेतली आहे। तर बैठकीत झालेल्या राजकीय आरोपा प्रत्यारोपानंतर सुरगाणा भागातील ग्रामस्थांकडून आंदोलन तुर्तास तरी मागे घेण्यात आलेलं आहे। काही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि या बैठकीमध्ये प्रचंड गोंधळ झाला, पण नितीन पवार यांनी संयमाची भूमिका घेतली, त्यामुळे तुर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले। याबाबत आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ। लक्ष्मण, काय अधिकची माहिती? खरं तर सुरगाणामधील हे सगळे ग्रामस्थांना आज सकाळी 10:30 वाजता बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं। पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी काहीसा गोंधळ उडाला। या लोकांना बसायला जागा नव्हती, म्हणून हे लोक जे आहे ते सुरुवातीला या ठिकाणून बाहेर पडले। मात्र त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी ह्या लोकांची समजूत काढून या सगळ्या लोकांना जे आहे ते आतमध्ये सभागृहामध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर सभागृहामध्ये तब्बल 2 ते 2.5 तास ही सगळी चर्चा सुरू होती आणि 2.5 तासांच्या चर्चेनंतर या सगळ्या वादावरती पडदा पडलेला आहे। सुरगाणामधील जी संघर्ष समिती तयार करण्यात आली होती त्या संघर्ष समितीने तुर्तास हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो घेतल्याचं पत्रकार परिषदेच्या नंतर जाहीर केलं। मात्र काही लोक जे आहे त्यांच्यासोबत आलेले ते मात्र या आंदोलनावर ठाम आहे। त्यांची प्रमुख मागणी ही होती की 75 वर्षाचा जर बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा असेल तर यासाठी एक मोठे पॅकेज आहे ते सरकारनं जाहीर करावं, अशा प्रकारची मागणी होती। मात्र दादा भुसे यांनी त्यांची समजूत काढली की राज्य पातळीवर आणि जिल्ह्याच्या पातळीवर ज्या काही प्रश्न आहे, जे काही समस्या आहेत त्या आम्ही तातडीनं काढू। जे अधिकारी काम करणार नाही त्यांच्यावरती निलंबनासारखी कारवाई करू, अशा देखील सूचना दादा भुसे यांनी आजच्या बैठकीत दिल्या। आणि त्यानंतर दादा भुसे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर या सगळ्या वादावरती कुठेतरी पडदा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र जर कदाचित ह्या सगळ्या समस्या सुटल्या नाही, यावर तोडगा पुढच्या काही दिवसामध्ये निघाला नाही तर निश्चितपणे हे सगळे लोक ते आहे पुन्हा आक्रमक पवित्रा उचलू शकतात, अशा प्रकारची चित्र जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये दिसून आलं। आणि दुसरीकडे याच आजूबाजूच्या काही गावांनी मात्र महाराष्ट्राच्या बाहेर जायला विरोध केला, ही देखील दुसरी बाजू जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये समोर आली। त्यामुळे प्रचंड गोंधळामध्ये ही सगळी बैठक पार पडलेली आहे। मात्र तुर्तास आता तरी जी माहिती हातात आलेली आहे आणि ज्या बैठकीमध्ये आंदोलनकर्त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार हे आंदोलन सुरगाणा मधील लोकांचं ते मागे घेण्यात आलेलं आहे। धन्यवाद लक्ष्मण, या संपूर्ण अपडेट्सकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद। वळूयात पुढच्या बातमीकडे। गुजरातच्या गीर